सर्वांना सविनय जय भीम, नमो बुद्धाय. हे जे आपले दुसरे लेक्चर आहे इन द सिरीज ऑफ 6 लेक्चर्स, त्याच्यामध्ये आज आपण जाणणार आहोत की कोणत्या परीक्षा द्यावे लागतात. तर आज त्याबद्दल आपण सखोल माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी पुढे जाण्याआधी त्रिवार अभिवादन सगळ्या आमच्या महामानवांना, महामातांना, त्यांच्या कष्टाला, त्यांच्या निस्वार्थ त्यागाला. आपण आता जाणून घेऊयात आपल्याला कुठल्या वर्षी बाहेर जाता येते. सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे की 3 असे महत्त्वाचे वर्ष आहेत जेव्हा आपण बाहेर जाऊ शकतो. ते आहेत की 12वी जस्ट झाल्यानंतर आपण अंडरग्रॅडला जाऊ शकतो. त्याला अंडरग्रॅड म्हणतात तिकडे. दुसरं जे आहे ते आहे आपण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर इथे ग्रॅज्युएट, ते बीकॉम असो, बीए असो, बीटेक असो, बीई असो, लॉ असो, इतर कुठलेही आपलं बेसिक ग्रॅज्युएशन डिग्री जी आहे 3 इयर्स और 4 इयर्स त्याच्यानंतर जाऊ शकता, किंवा मग त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन इथे केल्यानंतर पीएचडी साठी एमटेक झालेलं आहे. आणि एमटेक झाल्यानंतर किंवा इथे एमई झाल्यानंतर आपण तिथे पीएचडी जाऊ शकतो, किंवा त्यानंतर इथे पीएचडी केल्यानंतर सुद्धा आपण तिकडे पोस्ट डॉक साठी सुद्धा जाऊ शकतो. तर आता आपण जाणून घेऊयात की तिथे जाण्याकरता आपल्याला कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात, कारण त्या फार महत्त्वाच्या आहेत. त्या परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय आपण तिकडे जाऊ शकणार नाही. आणि महत्त्वाचं, ज्या रँक स्कूल असतात, म्हणजे पहिल्या टॉप 100 घ्या किंवा टॉप 200 घेतल्या, तर ह्या सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये आपल्याला ह्या एक्झाम्स देणे फार अनिवार्य आहे. जी युनिव्हर्सिटी ह्या एक्झाम्स मागत नाहीत किंवा ह्या एक्झामचे स्कोर मागत नाहीत, ज्यादा तौर ह्या युनिव्हर्सिटीज ह्या अनरँक्ड असतात. आणि अनरँक्ड युनिव्हर्सिटीमध्ये शक्यतो तेव्हापर्यंत जाऊ नका जेव्हापर्यंत तुम्हाला खरंच ह्या देशाच्या बाहेर जाऊन तिथे तुम्हाला आयदर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन या पोस्टडॉक करायचं असेल. म्हणजे खूपच एक बाहेर जाण्याची इच्छा आहे, आणि जर इथे कुठे मिळत नसेल आणि तिथे एखादी मिळाली आणि रँक नसून मग त्या अनरँक मध्ये जावं लागत असेल तरच जा. अन्यथा शक्यतो तुमचं टार्गेट मित्रांनो हे रँक युनिव्हर्सिटीज पाहिजे. टॉप 200 असोत किंवा मॅक्सिमम 200च्या वर, एखाद्या वेळेस 250 घ्या, बट त्याच्यावर शक्यतो जाऊ नका. कारण त्याच्यावर गेल्यानंतर त्याचे वेगळे परिणाम आहेत. ते म्हणजे हे आहेत की ज्यावेळेस तुम्ही ह्या युनिव्हर्सिटीमध्ये जाता आणि ह्या युनिव्हर्सिटीमध्ये मधनं ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट या पोस्टडॉक होता, त्यानंतर तुम्हाला नोकरी मिळण्यास किंवा इतर काही तुम्हाला ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्या मिळण्यास खूप कष्ट होऊ शकतात. एखादा दुसरा असा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असू शकते की त्यांना चांगला एखादा जॉब मिळू शकते, बट नॉट नेसेसरी तिथून सगळ्यांनाच मिळते. हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. चला तर आता 12वी नंतर जर जायचं तुम्ही ठरवलं तर तुम्हाला 2 परीक्षा घेणं अनिवार्य आहे. ते म्हणजे एक SAT, त्याचा फुल फॉर्म आहे स्कॉलस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट, ज्याची टोटल मार्क्स आहेत 1600. आणि ह्या 1600 मध्ये 2 सेक्शन्स असतात. त्या 2 सेक्शन्स मध्ये आपल्याला ही परीक्षा द्यावी लागते. टोटल तुमच्याकडे जे सेक्शन्स आहेत ते सेक्शन्स जर हे 2 जर घेतलेत तर त्याच्यामध्ये एक आहे तुमचं एव्हिडन्स बेस्ड रीडिंग अँड रायटिंग, त्याचे एक साधारणतः 800 मार्काचा असतो, आणि एक मॅथमॅटिक्स असतो जे पुन्हा 800 असतात. अशी दोघांची संख्या मिळून टोटल 1600.
तिथे एक एसे असतो जो ऑप्शनल आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एसे लिहिता येतो, कुठलाही एसे असेल. आणि ह्या स्कोर रेंज त्याचा जो असतो तो 2 ते 8 असतो. 2 मिनिमम 8 मॅक्सिमम. आता महत्त्वाचं, की ह्याचे सबसेक्शन्स सुद्धा असतात. ॲज इन लाइक ओके, जर आपण एव्हिडन्स बेस्ड रीडिंग अँड रायटिंग घेतलं तर तिथे रीडिंग टेस्ट असते, रायटिंग अँड लँग्वेज टेस्ट असते, मॅथ्स विथ कॅल्क्युलेटर्स असतात आणि मॅथ्स विदाउट कॅल्क्युलेटर्स असतात. ही टोटल प्रश्न जे असतात ते 155 असतात. ते 155 पैकी 52 क्वेश्चन जे आहेत रीडिंग टेक्स्ट त्याला 65 मिनिट्स, 44 क्वेश्चन्स आहेत त्याला 35 मिनिटाचं, 20 क्वेश्चन जे आहेत मॅथमॅटिक्स विथ कॅल्क्युलेटर ते जे आहेत 25 मिनिट्सचं असतं आणि 20 क्वेश्चन्स आहेत. मॅथ्स विदाउट कॅल्क्युलेटर ते 38 क्वेश्चन्स आहेत, 55 मिनिट्स देतात. असे टोटल आपल्याला 155 क्वेश्चन्स असतात आणि ही परीक्षा साधारणतः 4 तासाच्या वर असते. आणि ही 4 तासाच्या वर असल्या कारणाने मित्रांनो, तुम्हाला रात्री, आदल्या रात्री छानशी झोप घ्यावी लागते. यू हॅव टू बी काम, यू हॅव टू बी सायकॉलॉजिकली फिट. महत्त्वाचं, ह्या परीक्षा तुमच्या टेनॅसिटी, पेशन्स आणि रेझिलियन्स टेस्ट करते आणि तुमचं सायके म्हणजे सायकॉलॉजी, की किती तुम्ही प्रेशरमध्ये तुमची अप्रोच, तुमचा ॲटिट्यूड, तुम्ही कसे त्या प्रश्नाला हाताळता आणि कसं तुम्ही तेथे सामोरे जाता, हे फार महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं, की आपण फक्त टेक्निकली हे सब्जेक्ट्स लर्न करून घेतो आणि नंतर आपल्याला जाण म्हणजे आपण एक जाण होते, की अरे, ही परीक्षा तर माझ्या जे मेडिटेशनमध्ये शिकवलं जातं, की अगदी शांत चित्तेने तुम्ही त्या प्रश्नपत्रिकेला सामोरे जावं, बस ती त्याची परीक्षा आहे. तर जेवढे विद्यार्थी आहेत, जे कुणी अगदी शांत चित्तेने, सायकॉलॉजिकली स्ट्राँग आहेत, ती विद्यार्थी ह्याच्यामध्ये नियमितपणे चांगला स्कोर आणतात आणि आजवर ते दिसून आलेलं आहे. म्हणून ह्या परीक्षेकरता जर तुम्ही तयारी करत असाल, तर माझी अशी सगळ्यांना विनम्र एक रिक्वेस्ट असेल, की तुम्ही सगळ्यांनी मेडिटेशन सकाळी 10 मिनिट का होईना चालू करावे. कारण ह्या सगळ्या परीक्षा, एस-ए-टी असो, आयलेट्स असो किंवा टॉफेल असो, ह्या सगळ्या परीक्षा आपल्याला हे जे मी 3 गोष्टी सांगितल्या, टेनॅसिटी, पेशन्स, रेझिलियन्स, ह्या सगळ्या किंवा चौथी जी गोष्ट आहे सायके, हे तुमचे टेस्ट करत असतात. प्लस इन ॲडिशन टू दॅट युअर सब्जेक्ट मॅटर. तर पुढे चलूयात. ते आहे ही एक टेस्ट. त्यानंतर this is largely your scholastic aptitude test would be your maths and other English, but there is a very specific exam which is pertaining to your English skills, and those two are TOEFL and IELTS. Now you can take either of them. दोन्हीचे स्कोर एक्सेप्टेबल आहे, टॉफेल सुद्धा किंवा आयलेट्स. टोफेल लार्जली ही US कॅनेडियन स्कूल्समध्ये, युनिव्हर्सिटीजमध्ये चालते. आयलेट्स ही युरोपियन, ऑस्ट्रेलियन व इकडची जी सिंगापूर या इतर जे विदेशातील सगळे जे इतर राष्ट्र जे आहेत त्याच्यामध्ये आयलेट्स ही एक्सेप्ट करतात. पण असं काही नाही की तुम्ही जर टोफेल दिलेली असेल तर तुमचा टोफेल स्कोर इट बिकम्स नल अँड व्हॉइड. नॉट नेसेसरी. Both the scores are acceptable in either of the universities. तुम्ही कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय केलं तर ते एक्सेप्ट करतात. बरं, महत्वाचं आता ह्या दोन ज्या टेस्ट आहेत, एस-ए-टी किंवा आयलेट्स या टॉफेल, म्हणजे ह्या दोन परीक्षा. आता टॉफेल किंवा आयलेट्स ही एकच घ्यायची तुम्हाला, बरं का. नाहीतर तुम्ही दोन्ही परीक्षा घ्याल ना, एक त्यापैकी टॉफेल घ्या या आयलेट्स घ्या. इट इज बेसिकली नथिंग बट test of English as foreign language, because we are not a English speaking nation. If we are not a English
speaking nation, then we have to show them our English competency, that yes, we can read, write and speak English. त्यामुळे ह्याचे सुद्धा तसेच सेक्शन्स आहेत जसे एसीटीचे आहेत. तर हे जे सेक्शन्स आहेत, ह्या सेक्शन्स मध्ये आपल्याला रीडिंग, रायटिंग, लिसनिंग आणि स्पीकिंग ह्या 4 प्रकारच्या टेस्ट होतात. टोफिल मध्ये साधारणतः 120 पॉइंट्स असतात आणि 120 पॉइंट्स पैकी आपलं स्कोरिंग असतं. आणि आयलेट्स मध्ये ते आहे 0 to 9, म्हणजे 9 मधनं जो स्कोर येतो. नाउ द स्कोर कुड बी 7.5 आयलेट्स मध्ये, or it could be 7, 7.5, 8, 8.5, 9. आता महत्वाचे ह्या दोन्ही आहे. ह्या दोन्ही एक्झामची परीक्षेची फी एक साधारणतः 14,000 14,500 असते. म्हणजे कुठलीही घ्या, टोफिल घेतलं तरी 14,500 येणार आणि आयलेट्स घेतलं तरी 14,500 येणार. तसंच जर समजा एसएटी घेतली तर एसएटीची फी येणार साधारण एक 8,500 या 8,000 ते 8,500. आता हे रेंज ह्यासाठी म्हणतोय कारण ह्यांची फीस जी असते ती तुम्हाला US डॉलर्स मध्ये रिमिट करावी लागते. ते रिमिटन्स तुम्हाला जाऊन रिमिटन्स फी किंवा तुमचे क्रेडिट कार्ड विच आर इंटरनॅशनली एक्सेप्टेड और डेबिट कार्ड्स विच आर इंटरनॅशनली, त्याच्यातून तुम्हाला फी पे करावी लागते. आणि हे जे 111 US डॉलर्स तुमची जी फी आहे एसएटीची किंवा तुमची जी फी आहे टॉफिलची जी आहे की $160 to $250 या आयलेट्सची $205 आहे. हे यासाठी आहे कारण डिपेंडिंग ऑन तुम्ही 160 to 250 यासाठी दिलंय कारण काही देशांमध्ये ही परीक्षा पेपर बेस्ड आहे आणि काही देशांमध्ये ही परीक्षा IBT म्हणून आहे, दॅट इज इंटरनेट बेस्ड टेस्टिंग म्हणजे IBT. आणि हे टेस्टिंग सेंटर्स जे आपले सायकोमेट्रिक टेस्टिंग सेंटर्स असतात ते तुम्ही you can go log into, I'll show you exactly where to go and register yourself. म्हणजे तुम्हाला कुठे जाऊन ह्या परीक्षांसाठी रजिस्टर करावं लागतं, that also I'll tell. Now very important, this exams, when we are talking about these exams, you need to register yourself on ets.org. www.ets.org is where you actually go and register for TOEFL exam. You will see a tab there, म्हणजे तुम्ही एक टॅब बघाल या मेनू बघाल, TOEFL लिहिलेलं असेल, TOEFL, टेस्ट ऑफ इंग्लिश एज फॉरेन लँग्वेज. तिथे तुम्ही क्लिक केलं, you will have to first register over there. आणि तिथे रजिस्टर केल्यानंतर then you may go and see it for yourself where that menu is, and you can go register yourself, then log in and actually register for your exams. मग ती एक्झामला रजिस्टर करण्याची एक छानशी प्रक्रिया आहे. how it is done, it is all given, you can see it for yourself. This is an IELTS stands for International English Language Testing System. So IELTS is International English Language Testing System and TOEFL is test of English as a foreign language. So ह्याच्यापैकी कुठलीही एक्झाम घ्या, both are acceptable to the universities. Now very important, how much score do you want to get on your test? म्हणजे मी एसएटी मध्ये 1,600 पैकी किती स्कोर आणावा किंवा मला टॉफिल आणि आयलेट्स मध्ये किती स्कोर आणावा, हे कम्प्लिटली डिपेंड असतं तुम्ही जो कोर्स घेणार आहात त्या कोर्स साठी. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे नमूद असतं की मिनिमम स्कोर टॉफिलचा हा 90 हवा आहे, 95 हवा आहे, 100 हवा आहे,
किंवा 105, 110, 115 and 120 is the max. They very well clearly mention it on the website. You will have to go and check it on the website that yes, what the score requirement, मग ते SET साठी किती आहे, तसंच TOEFL साठी किती आहे, किंवा IELTS चा स्कोर किती असणार आहे. That is going to be your qualifying criteria which is been set by the university. And this differs, म्हणजे हा जो स्कोर आहे तो डिफर करतो फ्रॉम युअर प्रोग्राम टू प्रोग्राम. ॲज इन लाईक तुम्ही समजा म्युझिक साठी काही करत असाल, it's a different score. If you are applying for say psychology or philosophy or sociology, your score requirements वेगळे असतील. If you are applying for science or STEM program, STEM program म्हणतात त्याला, सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग मॅथ्स, STEM या प्रोग्रामला जर अप्लाय करत असाल तर तुमचे रिक्वायरमेंट्स जे आहेत ते वेगळे आहेत. So you need to, or one child needs to go to the website, see which courses are of their interest, त्यांच्या इंटरेस्टेड सब्जेक्ट्स, प्रोग्राम्स, आणि त्याला लागणारं मिनिमम क्वालिफाईंग क्रायटेरिया. ते एकदा आलं की मग तुमचं क्लिअरली डिफाईन होतं की तुम्हाला SAT मध्ये एवढे मार्क्स आणायचेत, तुम्हाला TOEFL मध्ये एवढे मार्क्स आणायचेत आणि IELTS मध्ये एवढे आणायचे. म्हणजे फार क्लिअरली डिफाईन होतो तुमचे टार्गेट्स, व्हॉट युअर टार्गेट्स आर. अँड युजली यू शुड सेट युअर टार्गेट्स more than what is the required. Suppose they require 100, you should be putting a target of 110. Only then you may end up getting 105 or 107 or 108. Otherwise, if you just put 100 and if you get 95, you get disqualified, because qualifying criteria जो आहे तो 100 आहे, you may not qualify for that. Moving forward, you have to see that these tests, हे जे ऍप्लिकेशन आहे ते मला वाटतं मी कव्हर केलेलं आहे TOEFL साठी. युअर TOEFL साठी इज ETS.org. IELTS साठी है IELTS.org. I'm repeating it, www.I as in India, E as in elephant, L as in land, T as in triumph, and S as in success, IELTS.org. If you go on this website, you will be able to register yourself for IELTS exam. And if you want to register for SAT portal, then you have to go to there is a SAT portal where you can go and register, that is collegeboard.org, collegeboard.org, college board. This is satsuite.collegeboard.org, or you can just say like okay, collegeboard.org, that should be okay. So these are the three sites on which you can go and register yourselves. Okay, I hope this is very clear, children. Let's move to the next one now. If you are planning for PG, that is post graduation, after you have graduated, you have done LLB, or say you have done here B.Tech, whatever, BSc, BCom, any graduate degree that you have done, and you want to say like you have done it in mass communication or journalism, or तुम्ही ह्या सगळ्या जे आहेत कोर्सेस या प्रोग्राम्स इथे केलेले आहेत, आणि then you now want to pursue your further studies abroad in this, where your म्हणजे तुम्ही काहीतरी मेजर टॉपिक त्याच्यापैकी निवडलेला आहे आणि त्या मेजर टॉपिक मध्ये तुम्ही तुमचं पुढचं करिअर घडवू इच्छिता.
म्हणजे पुढचं शिक्षण घेऊ इच्छिता तर तुम्हाला 2 एक्झाम्स पुन्हा द्यावे लागतील. ते आहे GRE इफ यू आर गोइंग फॉर एनी सायन्स रिलेटेड स्टडीज या प्रोग्राम्स, GMAT, आणि जर तुम्ही लॉसाठी चालला असेल या फॉरेन्सिक स्टडीजसाठी चालला असेल तर LSAT. सो ह्या 3 एक्झाम्स आहेत. GRE स्टँड्स फॉर ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन, GRE. GMAT stands for all the management related. It could be your MBAs. It could be your finance related management studies. Anything which relates to your management, where it is very clearly stipulated, written, narrated on the website. Websites मध्ये लिहिलेलं असतं की the children or the student has to take GMAT, GRE or LSAT. LSAT stands for Law Scholarship Aptitude Test. GMAT stands for Graduate Management Aptitude Test. So these are the 3 different tests. Now ह्या 3 टेस्टचं तुम्हाला कुठे जाऊन रजिस्ट्रेशन करायचंय. वेअर डू यू रजिस्टर? म्हणजे ह्या ज्या एक्झाम्स आहेत आणि ह्या 3 एक्झाम्स ह्या तुमच्या सब्जेक्ट रिलेटेड असणार आहे आणि त्याच्याबरोबर अजून एक एक्झाम द्यावी लागणार, ती आहे टोफेल या आयलेट्स. सेम जे आधी मी बोललो तसंच तुम्ही एक तर टोफेल घ्या अन्यथा आयलेट्स घ्या. आणि मी टोफेल आणि आयलेट्सची माहिती तुम्हाला पुरेपूर दिलेली आहे. तर आपण जाणून घेऊया GRE, GMAT आणि LSAT ह्या 3 एक्झाम बद्दलची माहिती. चला, तर हे जे 3 एक्झाम्स आहेत ह्या एक्झाम्स GMAT एक्झाम जर घेतली तर GMAT एक्झामची साधारणतः फीस $275 आहेत. ही जर काही चेंज झाली असेल तर तुम्ही ते वेबसाईटवर लिहिलेलं असतं. एक वेबसाईट आहे gmac.com, gmac.com. त्याच्यावर जाऊन तुम्ही रजिस्टर केलं तर तुम्हाला तिथे जाऊन GMATची एक्झाम दिसेल. रजिस्टर अँड यू कॅन गो रजिस्टर युअरसेल्फ. पहिले तुमचं लॉग इन ID क्रिएट करा या सगळ्या वेबसाईट्समध्ये आणि ते क्रिएट केल्यानंतर तुम्ही जाऊन तिथे लिहिलेलं असतं की schedule your exam. You have to schedule your exam on the exam date which you intend. Now this exam date म्हणजे जी तुम्हाला डेट घ्यायची आहे ती तुम्ही एक्झाम डेट जी कोणती असेल ती डेट तुम्ही चूज करू शकता. ती डेट तिथे गेल्यानंतर यू विल गो हिअर. तिथे तुम्ही ती डेट बघाल. त्या डेट दिवशी तुम्हाला ह्या सगळ्या एक्झाम्समध्ये स्लॉट्स असतात. राईट फ्रॉम मॉर्निंग सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत किंवा इव्हन फर्दर. ह्याच्यापैकी तुम्हाला जो कम्फर्टेबल वाटतो तो टाइम तुम्ही सिलेक्ट करायचा. समजा तुम्ही सेंटरपासून खूप लांब राहत असाल आणि तुम्हाला ट्रेन, बस किंवा कशाने जायचं असेल, प्लीज शक्यतो दुपारचं स्लॉट्स घ्यायचे म्हणजे तुम्ही तिथेपर्यंत आरामशीर पोहोचू शकाल. कारण सकाळची तुमची व्यवस्थित झोप झाली पाहिजे, नाश्ता झाला पाहिजे. कारण एकदा तुम्ही आत गेल्यानंतर तुम्हाला 4 ते 4.5, 5 तास बाहेर येता येत नाही आणि 5 तास इज अ लॉंग एक्सक्रुएटिंग टाइम की तुम्हाला एवढा वेळ तिथे एका जागी बसून हा एक्झाम्स द्यायची. मध्ये तुम्हाला 5-5 मिनिटाचा ब्रेक मिळतो तिन्ही सेशनमध्ये, पण ते 5 मिनिटं कसे निघून जातात कळत नाही. कारण बाय द टाइम यू कम आउट अँड देन अगेन गो बॅक तुमचे अगदी, कारण तिथे एक स्ट्रिक्ट नॉर्म्स असतात. तुम्हाला पासपोर्ट हा तुमचा ID असतो तिथे एक्झाम्स द्यायला. पासपोर्ट शिवाय तुम्हाला ह्या कुठल्याही एक्झाम देता येत नाही. त्यामुळे सगळ्यात आधी तुमचा पासपोर्ट तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे. पासपोर्ट इज द ओनली ID विच इज एक्सेप्टेड फॉर दीज एक्झाम्स. लेट्स बी व्हेरी क्लिअर. त्यानंतर तुम्हाला ह्या एक्झाम्स जे आहेत GMAT त्याचे 4 सेक्शन्स असतात. त्याला क्वांट म्हणतात, म्हणजे क्वांटिटेटिव्ह, व्हर्बल, अनालिटिकल रायटिंग असेसमेंट्स असतात, AWA म्हणतात, आणि एक आहे इंटिग्रेटेड रिझनिंग म्हणतात, IR. हे जी आहे ही GMAT एक्झाम सुद्धा साधारण 4 तास 4.5 तासाचीच असते. पुन्हा त्याच्यामध्ये तुम्हाला साधारणतः
जे क्वेश्चन्स असतात ते क्वेश्चन्स टोटली यू मे गेट समवेअर अराउंड 110 प्लस क्वेश्चन्स, पण दे आर फेअरली क्रिटिकल अनालिसिस रिलेटेड क्वेश्चन्स असतात. त्यामुळे तुमचा अभ्यास हा चांगला झाला पाहिजे. फॉर दिस तुम्हाला NCERTचे फ्रॉम क्लास 8th 9th 10th ची जी पुस्तकं आहेत तिथून जर अभ्यास केलात तर तुम्हाला मी निश्चितपणे ग्वाही देऊ शकतो इथे की तुम्ही ह्या एक्झाम्समध्ये पूर्ण 800 पैकी 800 मार्क्स मिळवू शकता. GMAT इज मॅक्सिमम मार्क्स इज 800 आणि 800 पैकी 800 घेणारी सुद्धा विद्यार्थीगण आहेत आणि इट्स व्हेरी इझी टू गेट. पण तुम्हाला स्टडी हा व्यवस्थित करावा लागेल. साधारणतः 4 महिने याला स्टडी आणि ह्या सगळ्या परीक्षेची कॉस्ट जी असते ती साधारणतः दिस इज 20,600 म्हणजे 21,000 घ्या. 21,000 कारण ही मी 21,000 22,000 यासाठी म्हणतो. इट्स रेंज बिकॉज तुमची डॉलरची किंमत फ्लक्च्युएट होत असते आणि तुमचे रिमिटन्सेस डॉलरमध्येच करावे लागतात. तर आज जर समजा तुम्ही 20,500 बुक केली तर ती दुसऱ्या दिवशी कदाचित तीच परीक्षा $275 रिमिट करण्यासाठी ती 21,000 भरावं लागत असते. कारण तुमची आपली इंडियन करन्सी डिव्हॅल्यू झाली तर त्या अनुपातमध्ये तुम्हाला ती फी रिमिट करावं लागणार. आता आपण GRE ह्या विषयाकडे. GRE जर तुम्हाला करायचं असेल, GRE एक्झाम द्यायची असेल, ही GRE सुद्धा तुम्हाला साधारणतः 2 सेक्शन्समध्ये टोटल जो स्कोर्स असतो तो असतो 340 स्कोर असतात. 340 स्कोर पैकी तुम्हाला GRE मध्ये यू कॅन स्कोर समवेअर अराउंड 320 300 व्हॉटएव्हर. GRE ची फीस जी आहे ती साधारणतः GRE सगळ्यात महत्वाचं GRE 2 प्रकारची पण असतात. एक असतं GRE जनरल टेस्ट आणि GRE सब्जेक्ट टेस्ट. तिथे जर तुम्हाला सब्जेक्ट म्हणजे त्या सब्जेक्ट रिलेटेड तुम्हाला टेस्ट त्यांनी जर वेबसाईटवर लिहून दिलेलं आहे की यू हॅव टू टेक अ सब्जेक्ट टेस्ट अँड नॉट अ जनरल टेस्ट, तर तुम्हाला ती सब्जेक्ट टेस्ट घेऊन तिथे त्या पद्धतीने तुमची ती टेस्ट सिलेक्ट करावी लागणार, सब्जेक्ट टेस्ट, विचएव्हर सब्जेक्ट यू आर टेकिंग. आणि त्यांनी म्हटलं की नाही जनरल टेस्ट घ्यायची तर जनरल टेस्ट तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. जनरल टेस्टची फी आहे $213 आणि सब्जेक्ट टेस्टची फी आहे $150. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्याला रुपीमध्ये कन्वर्ट करून जर घेत असाल तर साधारणतः 12,000 सब्जेक्ट टेस्ट आणि साधारणतः 16,000 ते 17,000 जनरल टेस्ट. बरं, आता ह्या सगळ्या परीक्षेची फी तुम्ही बघत असाल तर दिस इज समवेअर क्लोज टू, ह्या सगळ्या परीक्षेची फी 15,000 14,000 18,000 20,000. त्यामुळे जेव्हापर्यंत तुम्ही कॉन्फिडंट नाहीत या परीक्षेमध्ये की तुमचं कॉन्फिडन्स आलेलं नाही, कारण तुम्ही जेव्हा मॉक द्याल, मॉक एक्झाम्स द्याल, मॉक पेपर्स द्याल, मॉक टेस्ट घ्याल आणि मॉक जेव्हा दिल्यानंतर तुमचा जो स्कोर येतो, कारण बऱ्याच जणांनी स्कोर अगदी त्यांचा टोफिलमध्ये किंवा GRE मध्ये स्कोर आलेला आहे त्यांचे 260 आणि त्यानंतर त्यांनी इम्प्रूव्ह केलेले आहे 320 325 पर्यंत गेलेले आहेत. त्यामुळे ही इम्प्रूव्हमेंट त्यांची 4 ते 6 महिने चांगला अभ्यास करून झालेली आहे. आणि ते ज्यावेळेस मॉक टेस्ट देतात आणि त्या मॉक टेस्टवर जे शेवटी तुमचे जे मार्क्स यायला लागतात आफ्टर 6 मंथ्स ऑफ गुड स्टडी, त्यानंतर तुम्ही शक्यतो बघाल तुमच्या मेन पेपरमध्ये पण ज्यावेळेस तुम्ही जाऊन पेपर द्याल तो तुमचा स्कोर त्याच रेंजमध्ये असतो. म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाते की तुम्हाला काय मार्क्स या काय पर्सेंटेजेस भेटणार आहेत. ह्या सगळ्या एक्झाम्स एवढ्या कॉस्टली आहेत, म्हणजे एकदा द्यायच्या म्हणजे तुम्हाला साधारणतः 15,000 मिनिमम आणि मॅक्झिमम 22,000 ते 23,000 रुपये एका परीक्षेचे द्यायचे. म्हणजे जर तुम्ही 2 परीक्षा द्यायच्या आहेत तर तुम्हाला 40,000च्या घरात तुमची ती फी होते नुसते. त्यामुळे माझी अशी सगळ्यांना इथे नम्र विनंती असेल
की प्लीज जेव्हापर्यंत तुमचं कम्फर्ट येत नाही, कारण तुम्हाला ह्या अशा एक्झाम्स आहेत की तुम्हाला अगदी ते सुविधा देतात की तुम्हाला कोणत्या दिवशी तुम्हाला एक्झाम घ्यायची आहे. यू गो अँड रजिस्टर. तुम्हाला कोणत्या वेळेस द्यायचं आहे, जिथे तुम्हाला कम्फर्ट वाटतं. तुम्हाला कुठलं सेंटर निवडायचं आहे. म्हणजे समजा तुम्ही त्या दिवशी साताऱ्यात असाल किंवा तुम्ही पुण्यात असाल किंवा तुम्ही इतर कुठल्या जागी असाल, तर यू कॅन चूज अ सेंटर ऑफ दॅट प्लेस. सेंटर्स सगळीकडे आहेत. आजच्या काळामध्ये TOEFL, GRE हे जे सायकोमेट्रिक टेस्ट सेंटर्स आहेत, हे सगळीकडे आहेत. तुम्ही ते टेस्ट सेंटर्स तिथे टेस्ट सेंटरची एक यादी येते, लिस्ट येते. तुम्हाला जे सेंटर जवळचं कम्फर्ट वाटत असेल ते घ्या. जी डेट तुम्हाला तुम्हाला कम्फर्ट वाटत असेल, त्या दिवशी तुमचे काही इतर कमिटमेंट नसतील, जी वेळ तुम्हाला कम्फर्टेबल असतील ती घ्या. आता महत्त्वाचं, प्लीज ह्या टेस्ट तुम्ही 5 काय 100 वेळा घेऊ शकता. बट यू विल बी लूजिंग मनी. सो प्लीज डोंट वेस्ट तुमच्या पालकांचे पैसे वेस्ट करू नका. तुम्ही हे 2दा देऊ शकता, 3दा देऊ शकता, 4दा देऊ शकता. कोणी तुम्हाला थांबवत नाही. पैसे भरायचे, परीक्षा आणि रिझल्ट येतो आणि बट काही जागी समजा तुम्ही मल्टिपल टाइम्स दिलं, तर काही युनिव्हर्सिटीज त्यांना आधीच त्याला तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे, कारण तुमची आयडी एकच राहते, ते आहे पासपोर्ट नंबर. त्यांना ते मिळून जातं, की बाबा तुम्ही हे 5दा दिल्यानंतर आता 6व्याचा स्कोर तुम्ही पाठवत आहे. तुम्ही डायरेक्टली स्कोर्स पोस्टिंग तुमची जी युनिव्हर्सिटीज आहेत, ऑलरेडी तुम्ही लिस्ट केलेली आहेत, हा स्कोर पाठवायचं. तर ह्या एक्झामच्या सेंटरमध्येच तुम्ही ठरवू शकता, की ह्या 10 युनिव्हर्सिटीज, कारण तुम्ही आधीच ठरवलेलं असतं, की तुम्हाला ह्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला जायचंय. तुमची टार्गेट स्कोर हा असणार आहे. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस त्या टेस्ट सेंटरमधनं बाहेर पडण्या अगोदर ते टेस्ट सेंटर तुम्हाला फ्री स्कोर पोस्टिंगचं त्या युनिव्हर्सिटीजला एक फीचर या एक सुविधा देते. त्यामुळे तुम्ही सेंटरमधनं बाहेर पडण्या अगोदर यू कॅन ॲक्चुअली तुम्हाला ज्या युनिव्हर्सिटीजला पाठवायचे त्या युनिव्हर्सिटीचा कोड असतो. त्या कोड सगळे जर तुम्हाला पाठ करून जर घेऊन गेलात, तर त्यांना तुम्ही विचारू शकता आणि सांगू शकता, की मला ह्या 10 युनिव्हर्सिटीजला स्कोर पाठवून द्या. हा फ्री ऑफ कॉस्ट स्कोर पोस्टिंग होते. हेच जर समजा तुमचं परीक्षा झाली आणि तुम्हाला माहीत नाही, की बाबा आता स्कोर कसा येणार आहे, चांगला येणार आहे, वाईट आहे, कॉन्फिडंट नाहीये. तर तुम्ही जर चांगलं केलं नसेल, तर तुम्ही स्किप करा. तुमचा स्कोर एकदा आल्यानंतर तुम्हाला तो दिसेल आणि मग तुम्ही डिसाईड करू शकता, की बाबा हा पाठवायचा आहे का? तर मात्र तुम्हाला पैसे भरावे लागतील. प्रत्येक युनिव्हर्सिटीला तो स्कोर पाठवण्याची एक फी असते. पण स्कोर स्क्रीनवर येण्या अगोदर तुम्ही जर कॉन्फिडंट असाल, की येस, आय नो आय हॅव डन द पेपर सो वेल, तर तसं काही असेल तर बिनधास्त तुम्ही ते सगळे 10 फ्री पोस्टिंगमध्ये सिलेक्ट करून द्या. तुमची सगळ्या कॉलेजेसला ती फ्री पोस्टिंग केली जाते आणि फ्रीली तुमचा स्कोर त्यांना शेअर केला जातो. ज्याच्या बेसिसवर ते निर्णय घेऊ शकतात, की बाबा हां, बरं. हे सगळं करत असताना पुन्हा एकदा बऱ्याचदा काही युनिव्हर्सिटीज स्क्वेअर ऑफ करतात, ॲज अन ॲव्हरेज आउट करतात. समजा 2दा तुम्ही किंवा 3दा परीक्षा घेतली आणि 3 ह्याच्यामध्ये तुम्ही एका परीक्षेत 50 मिळवले, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये तुम्ही 70 मिळवलेत आणि तिसऱ्या अटेम्प्टमध्ये 90 मिळवलेत. तर काही युनिव्हर्सिटीज नॉट ऑल, वन्स अगेन नॉट ऑल. काही युनिव्हर्सिटीज तुमचा तो लास्टचा ग्राही धरत नाही, तर त्याला ॲव्हरेज आउट करतात. म्हणजे 50, 70, 90 इज 70 ऑन एन ॲव्हरेज. तर तो 70 स्कोर घेतला जातो, असं पण आहे. तर जस्ट चेक द वेबसाईट बिफोर यू डू दॅट. ठीक आहे. नाव GRE टेस्ट जी आहेत, अगेन GRE इज ऑल्सो 3 or 4.5 hours एक्झाम. These are all 5 hours exams, children. म्हणजे ह्या सगळ्या एक्झाम्स 5-5 तासाच्या आहेत. See to it that okay, these exams are taken only when you have prepared well.
नाउ मूव्हिंग फॉरवर्ड इज LSAT, तुमचे लॉ स्कॉलस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट. LSAT इज तुम्हाला जर रजिस्टर करायचं असेल तर www.l right sac.org lsac.org या वेबसाईटवर तुम्ही जाऊन स्वतःचं रजिस्ट्रेशन करा आणि लॉग इन ID क्रिएट झाल्यानंतर यू अगेन डू द सेम थिंग विच एव्हर प्रोग्राम्स दॅट यू वॉन्ट टू रजिस्टर फॉर, तिथे जाऊन त्या एक्झाम्स साठी रजिस्टर करा. ही जेव्हा एक्झाम रजिस्टर कराल तर ऑब्विसली तिथे सुद्धा अगेन यू विल हॅव 6 सेक्शन्स. एक लॉजिकल रिझनिंग असेल, 1 लॉजिकल रिझनिंग, 2 अनालिटिकल रिझनिंग, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, एक्सपेरिमेंटल आणि रायटिंग सॅम्पल्स. ह्या एक्झामची फी साधारणतः एक 4,000ची असते. हीच एक स्वस्त एक्झाम आहे या सगळ्या एक्झाम्समध्ये LSATची. आणि दिस एक्झाम इज लार्जली फॉर युअर लॉ, म्हणजे जिकडे लॉ रिलेटेड म्हणजे फॉरेन्सिक, सायकोलॉजी ह्या ज्या आहेत ह्यासाठी लागणारी ही एक्झाम आहे. तिथे तुम्ही ह्या एक्झामला एक्झामसाठी तुम्ही प्रिपेअर करू शकता. ह्या एक्झामसाठी तुम्ही रजिस्टर करून ही एक्झाम देऊ शकता. सो ही सुद्धा अगेन दिस एक्झाम इज ऑल्सो अगेन फॉर क्लोज टू 4 hours. त्याच्यामध्ये सुद्धा टोटल साधारणतः यू विल हॅव 130 odd questions and 1 writing sample question, म्हणजे where you have to write on a topic which is very logical. You have to take a stand and give your opinion. फार महत्वाचं आहे. So we have discussed GRE, GMAT, LSAT. We discussed where to register each of these exams, कुठे जाऊन रजिस्टर करावं लागतं, ह्यांची फी किती आहे, ह्यांचे किती वेळ तुम्हाला ते एक्झाम्स आहेत, सेंटर्स कुठे कुठे आहेत, तुम्ही स्लॉट्स कसे घेऊ शकतात, तुमचा टाइम डेट कसे घेऊ शकतात, हे सगळं आम्ही आज इथे चर्चेत आणलेलं आहे. ह्या सगळ्या जे आहेत दिस ऑल एक्झाम्स यू हॅव टू एन्श्योर चिल्ड्रन की ह्या एक्झाम्स 12th नंतरच्या कोणत्या पुन्हा रिपीट करत आहे बिफोर वी क्लोज टुडे सेशन. SAT लागते, TOEFL या IELTS अगेन इंग्लिश सिन्स यू आर नॉट अ नेटिव्ह इंग्लिश स्पीकिंग. ग्रॅज्युएशनसाठी GRE, GMAT, LSAT, TOEFL या IELTS वन ऑफ दिस. आणि आता पुढचं दॅट इज पोस्टडॉक या डॉक्टरेट्स जे असतात PhDs, त्याच्यासाठी सुद्धा GRE, GMAT, LSATच लागते आणि TOEFL या IELTS वन ऑफ द एक्झाम्स लागते. पुन्हा तुम्हाला ज्या वेळेस तुमचे प्रोग्राम सिलेक्ट करायचे आहेत, महत्वाचं इथे सांगू इच्छितो, स्पेशली वेन यू हॅव टू सिलेक्ट द पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस या प्रोग्राम्स, ऑल द PhDs और पोस्टडॉक्स, तिथे तुम्हाला वेबसाईटवर एक कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ॲड्रेस दिलेला असतो. ते प्रोफेसरांचा ईमेल ॲड्रेस आणि फोन नंबर्स असतात. तिथे तुम्हाला त्यांना कॉन्टॅक्ट करायचा आणि सी टू इट इफ द टॉपिक इज ऑफ इंटरेस्ट, तुमच्या इंटरेस्टचा टॉपिक असेल, से तुम्हाला नॅनो फिजिक्समध्ये हे करायचं आहे, पुढचं मेजरमध्ये यू हॅव टू डू युअर पोस्टडॉक और से एनिथिंग टू डू विथ ॲस्ट्रो टेक्नॉलॉजीज, एनिथिंग टू डू ऑन your chemistry related or biosciences, biochemistry, ह्या सगळ्या विषयामध्ये जर तुम्हाला मेजर करायचं आहे, पोस्टडॉक्स करायचे आहेत, तर तिथे जे कोणी प्रोफेसर असतील त्या प्रोफेसरांशी प्लीज संपर्क साधावा. महत्वाचं ते जे ईमेल ॲड्रेस दिलेला असतो ते तुमचे प्रोफेसर्स असतात. सी टू इट की तुम्ही त्यांना लिहित असताना खूप ग्रॅटिट्यूड आणि खूप काइंडनेसनी तो मेल लिहिला पाहिजे, ड्राफ्ट केला पाहिजे. डोंट राईट ॲज इफ यू आर रायटिंग की टू युअर फ्रेंड. नो, तिकडचे कल्चर आणि इथलं कल्चर खूप वेगळं आहे. त्यामुळे यू हॅव टू स्टार्ट
युअर रायटिंग इन अ व्हेरी डोंट यूज चॅट जीपीटी. पुन्हा पुन्हा सांगत आहे, तुम्हाला जर चॅट जीपीटीच्या माध्यमातून तुम्ही सगळे उत्तर द्यायला लागला तर यू विल बी कॉट. कारण त्यांच्याजवळ तुमचे दिलेले SOPs, एसेस ते सगळे पूर्ण स्क्रीनिंग मधनं जातं. दे नो वेदर दिस स्टुडंट हॅज कॉपीड इट और नॉट कॉपीड इट फ्रॉम चॅट जीपीटी. राईट युअर स्टोरी. तुमची स्टोरी तुम्ही उतरवा. तुमच्याकडे तुमचं जीवन हे अमूल्य आहे आणि निश्चितच तुमची कहाणी एक वेगळी कहाणी असणार आहे, युनिक असणार आहे. त्याच्यामध्ये निश्चित काहीतरी चांगुलपणा आणि काहीतरी व्हॅल्युएबल असणार आहे, जे तुम्ही तिथे मांडणी करू शकता आणि सांगू शकता तुम्ही का तिथे जात आहे, तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला त्या स्पेसिफिक एरियामध्ये काय असं वेगळं करायचंय जे समाज हितार्थ राहणार आहे. दे बिलीव्ह इन कॉन्ट्रीब्युशन टू द मॅनकाइंड. मॅनकाइंडला जर कॉन्ट्रीब्यूट करणारी अशी एखादा रिसर्चवर तुम्ही काम करत असाल आणि ते तुम्ही तिथे जर लिहाल तर ते मांडणी केल्यानंतर त्या सरांना सुद्धा कळतं की अरे येस, दिस पर्सन इज गोइंग टू बी कॉन्ट्रीब्युटिंग टू द वर्ल्ड, टू द ह्युमन काइंड, टू द मॅनकाइंड. मग त्याचे ते रिप्लाय करायला बरं महत्वाचं. जर समजा ते एरिया ऑफ इंटरेस्ट नसेल आत्ता त्या सरांचा आणि सर तिथे लिहून देतात ते की ह्या टॉपिकवर ते फक्त पुढच्या 1 वर्ष काम करणार आहे, त्यानंतर ह्या टॉपिकवर ते काम करणार नाहीयेत, तर निश्चितपणे ते तुम्हाला लिहून पाठवतील की ह्या टॉपिकवर फक्त पुढच्या 1 वर्ष काम करणार आहे. त्यामुळे ह्याची PhD आदल्याच 2 वर्षापासून चालू झालेले काही विद्यार्थी त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे ते पुढे अजून काही विद्यार्थी घेणार नाहीत. तुम्हाला त्या सरांबरोबर नेटवर्क खूप चांगलं करायचंय बरं का. कारण ते तुमचे गाईड असणार आहे आणि तिथे भारतासारखं काही होत नाही चापलुसीगिरी. हे तुम्हाला स्पष्ट सांगतो. तुमचं मेरिट तुम्ही प्रूव्ह कराल त्याच्यावरच तुमची PhD किंवा पोस्टडॉक बहाल होईल, अन्यथा तुम्हाला होणार नाही. तुम्ही ज्या पद्धतीने तुमची मांडणी कराल त्या पद्धतीने तुम्हाला तिथे स्कॉलरशिप्स मिळतील PhD साठी, किंवा जर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी PG साठी चालला आहात जसं MS वगैरे मास्टर सायन्स, तर तिथे तुम्हाला RA दॅट इज रिसर्च असिस्टंटशिप या TA टेक्निकल असिस्टंटशिप ह्या सगळ्या स्कॉलरशिप्स मिळतात, या फेलोशिप्स मिळते. ही फेलोशिप्स तुमच्या ट्युशन्स कव्हर करते, तुमची ट्युशनची जेवढी फी असते ती कव्हर करते. त्यामुळे शक्यतो ह्या प्रोफेसरांना तुम्ही लिहायचं, कनेक्ट करायचं. ह्या प्रोफेसरांना कनेक्ट केलं की तुमची तिथून सुरुवात चालू होते. ऑलवेज राईट व्हेरी कॉर्डियल, एक सुंदरशी लँग्वेज. गुड आफ्टरनून मिस्टर, से ही इज जेफ. दे प्रिफर टू बी called by their first name. Hi, Jeff. Yeah, good morning, Professor Jeff. PROF dot Professor Jeff. It's interesting. First of all, give your introduction. I am say Rajesh Kamle. I am from India, and I have completed my BTech in chemical engineering from so and so. I did my master's in executive leadership from so and so. Now I wish to pursue my finance and economics degrees in so and so areas of interest, and which I see that which is very close to the topics on which there is a research going on at your university under your uh, guidance. It will be so kind of you, sir, if you can uh, give me little more insights on this, because I wish to enroll for the upcoming academic year to carry out my postdoc or PhD in this topic, which is of my interest.
सो मग तिथे ते सर तुम्हाला रिप्लाय करायला चालू करतात आणि महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, की जर त्यांच्या इंटरेस्टचं नसेल किंवा ते ड्रॉप करत असतील किंवा त्यांची इच्छा नसेल, बिलीव्ह मी, काय जे असेल, दे विल रिस्पॉन्ड टू यू. म्हणजे एकही मेल त्यांचा रिस्पॉन्ड न करता जात नाही. दे विल ऑलवेज क्लोज द केस. ते एकतर हा म्हणतील, ना म्हणतील, पण ते निश्चित करून तुम्हाला रिप्लाय करतील. ते लिहितील जर समजा त्यांना द्यायचं असेल. थँक यू मिस्टर राजेश. इट्स सो काइंड and it's a pleasure to receive a mail from you. Yes, we are looking for students who would like to or who wish to do their postdoc or PhDs in so and so areas of interest. Maybe have little more information on what all areas that you have worked upon. मग ते सगळं तुमच्याकडनं काढतात आणि देन द कम्युनिकेशन स्टार्ट्स. हेच जर समजा तुम्हाला, आणि हे MS आणि PhD साठी हे करावं लागतं बरं का. बरेच विद्यार्थी हे करत नाहीत, नुसतं अप्लाय करून सोडून देतात. त्यांना फक्त ॲडमिट मिळते. ॲडमिट मिळाल्यानंतर त्यांना काय मिळत नाही, कारण काय, त्यांचं आणि प्रोफेसरांचं काही कनेक्टच झालेलं नसतं. आणि जर समजा त्यांना रिग्रेट करायचं असेल तर अगदी स्पष्टपणे, it was indeed a pleasure to receive your application or your but I regret that I'll not be able to give you any assistance in this, or I am retiring the next year, so I may not be the professor who would be carrying out this study any further. May I request you to please talk to the admissions council to get, so that they may give you the name of the professor who would be taking as an in charge of this research. Thank you, and I wish you very best in your further academics. इतकं म्हणजे ते इतकं मस्त लिहितात आणि खरंच सांगतो मी, दॅट इज वेअर युअर लाईफ स्टार्ट्स. यू स्टार्ट ॲक्च्युअली लुकिंग इनसाइड यू. तुम्ही स्वतःमध्ये आतमध्ये बघायला चालू होतं, की अरे आम्ही ह्या गोष्टींवर का आधी विचार करत नाही, स्वतःवर का विचार करत नाही. म्हणजे जे बुद्धाने सांगितलेलं आहे, अतदीप हो, स्वयं प्रकाशित हो, तुम्हाला त्याची अगदी अनुभूती व्हायला चालू हो. त्यामुळे हे आज सेशन इथेच आपण थांबूयात. नंतरचं सेशन जे असणार आहे, ते सेशन असणार आहे तुम्हाला कुठे जाऊन अप्लाय करायचं आहे. हे तर झाले परीक्षेसाठी अप्लाय झाले. आता जर बाहेर जाण्याकरता काही कन्सल्टन्सी सुद्धा उपलब्ध आहेत. तर नेक्स्ट टाइम लेट्स नो लिटल बिट ऑन कन्सल्टन्सीज विच आर फ्री ऑफ कॉस्ट, जिथे तुम्ही अप्लाय करू शकता आणि बाहेर जाऊ शकता. जय भीम, नमो बुद्धाय. संगम नमामि, संगम नमामि, संगम नमामि.